मागच्या 10 महिन्यात देशात 151 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 11 वर्षांमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे। त्याहीपेक्षा धक्कादायक बाब अशी की काही मृत्यू जरी नैसर्गिकरित्या झाले असले तरी त्यापैकी काही वाघांची शिकार करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे। आणि अलीकडे तर हे शिकारीचं प्रमाण वाढतच चालल्याचंही दिसतंय। मुळात जगातील सर्वाधिक वाघ असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे, पण आधीच पृथ्वीवर वाघांची संख्या कमी झालेली आहे आणि आता भारतातही असे प्रकार घडताना दिसतायत। मागच्या काही महिन्यातच वाघांची मृत्यू संख्या वाढण्याचं कारण काय आहे, या मागचं राजकारण नक्की काय आहे आणि महाराष्ट्रात काय स्थिती आहे, सगळं जाणून घेऊयात। नमस्कार, मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स। जानेवारी 2023 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत या 10 महिन्यांच्या कालावधीत भारतात तब्बल 151 वाघांचा मृत्यू झाल्याचं समजते। महत्त्वाचं म्हणजे जानेवारी पासून प्रत्येक महिन्याला वाघांच्या मृत्यू संख्येत वाढच होताना दिसते। खरं तर 2022 पर्यंत भारतातल्या वाघांची संख्या ही 3000हून जास्त होती। म्हणजेच याआधी 2018 मध्ये वाघांची संख्या 2967 इतकी होती, तर 4 वर्षांनी 2022 पर्यंत हे प्रमाण 6% वाढलं आणि हीच संख्या 3682 वर पोहोचली। यापैकी 444 वाघ हे महाराष्ट्रात आहेत। विशेष म्हणजे वाघांच्या एकूण संख्येचा जागतिक स्तरावर विचार केला तर जगातील तुलनेत सर्वाधिक 75% वाघ हे भारतात आहेत। त्यामध्ये भारतात सर्वाधिक वाघ असलेल्या राज्यांच्या बाबतीत मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो। दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आणि मग त्या खालोखाल उत्तराखंड आणि महाराष्ट्राचा नंबर लागतो। पण वाघांच्या मृत्यू प्रमाणामध्ये सुद्धा मध्य प्रदेश आघाडीवरच असल्याचं दिसतं, तर त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचाही त्यात नंबर येतो। महाराष्ट्रात जानेवारी 2023 पासून ऑगस्ट पर्यंत एकूण 28 वाघांचा मृत्यू झाला असून यातल्या काही वाघांची ही शिकार करण्यात आली असल्याची सुद्धा माहिती आहे। मागच्या काळातल्या या मृत्यूंमध्ये वाघांची शिकार किंवा हत्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याचं आढळून येत आहे। त्यामुळे ही चिंतेची बाब आता बनत चालली आहे। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अशी प्रतिक्रिया दिली आहे की महाराष्ट्रात वाघांची मोठ्या प्रमाणावर हत्या होत असल्याच्या घटना या अत्यंत धक्कादायक आहेत। वाघांचे पाय आणि डोके छाटून मारेकरी बिनदिक्तपणे आपला कार्यभाग साधत आहेत, पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्य सरकार देशाच्या राष्ट्रीय प्राणाची अशा हत्या होत असताना झोपा काढत आहेत का अशी शंका वाटते, असं म्हणत आव्हाडांनी टीकाही केली आहे। तर आव्हाडांच्या या ट्विटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा राज्य सरकारवर निशाणा साधलाय। दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना उत्तर दिले। 2021 मध्ये आमचं सरकार नव्हतं असं सांगत मुनगंटीवारांनी एक प्रकारे महाविकास आघाडीकडेच बोट दाखवले। तर आज जे मृत्यू झाले आहेत त्यामध्ये नैसर्गिक मृत्यूंची संख्या जास्त आहे अशी माहितीही त्यांनी दिली। तर काही ठिकाणी वन्य प्राण्यांपासून शेतमालाचं रक्षण व्हावं यासाठी शेतकरी कुंपणाच्या तारेमध्ये वीज प्रवाह सोडतात असं सांगत गडचिरोलीतल्या घटनेतील संशयित व्यक्तींबाबत तपास सुरू असल्याचं सुद्धा मुनगंटीवारांनी सांगितलं। एकूणच या विषयावरून राजकारण तापत असल्याचं सध्या दिसतंय। पण असं असलं तरी दबक्या आवाजात अशी ही चर्चा होत असते, ती म्हणजे या व्याघ्र प्रकल्पांवर असणारा उद्योग समूहांचा डोळा। उद्योग समूह किंवा खाजगी कंपन्या अशा प्रकल्पाची जागा मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात। एखाद्या ठिकाणी वाघांचं वास्तव्य असेल तर त्या जागा वाघांसाठी संरक्षित करण्यात येतात, ज्यांची मालकी ही सरकारकडे असते। त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी वाघांची शिकार केली जाते आणि मग प्रकल्पाची जागा कंपन्यांना मिळू शकते असा कट रचण्यात येतो, असं काही जाणकार सांगतात। तर आता ही वाघांच्या मृत्यूची संख्या इतक्या झपाट्याने वाढत असेल तर यामागेही हेच कारण असू शकतं असा संशय व्यक्त केला जातोय। पण असं जर घडत असेल तर राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे, कारण भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणं हा दंडनीय अपराध आहे। सर्वात आधी 1972 मध्ये वाघांना कायद्यानुसार संरक्षण मिळालं आणि मग अनेक व्याघ्र प्रकल्पांची स्थापना करण्यात आली। त्यानुसार साधारणपणे 1990 पर्यंत या प्रकल्पांना चांगलं यश मिळालं, त्यामुळे 4500 पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली। पण आता मृत्यूदरांचा अहवाल समोर आलाय तो काळ म्हणजे लॉकडाऊनचा काळ आहे। जाणकारांच्या मते कोरोना काळात जेव्हा सर्व काही बंद होतं, ठप्प होतं, तेव्हा वाघांची शिकार होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचंही ही आकडेवारी सांगते। खरं तर या काळात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होणं अपेक्षित असताना नेमकं याच काळात मृत्यू संख्या वाढल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते। त्यामध्ये वाघांची शिकार करणं हा महत्त्वाचा फॅक्टर आहे। अलीकडे हे प्रमाण वाढत चाललंय म्हटल्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे। अर्थात त्याचं कारण म्हणजे संपूर्ण निसर्ग साखळीत वाघांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे।
पण असं का? तर वाघ हे अन्न साखळीतलं टोकाचं स्थान भूषवतात, म्हणजेच नैसर्गिक क्षमतेमध्ये त्यांच्यापेक्षा वरचढ शिकारी नाहीत। मुळात वाघांचं मुख्य खाद्य हे तृणभक्षक म्हणजेच गवत खाणारे प्राणी असतात, पण गवत तर अगदी सगळीकडेच उपलब्ध असतं, ज्यामुळे तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते। पण या तृणभक्षक प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी निसर्गात वाघ महत्त्वाची भूमिका बजावतात। जर वाघच नसतील तर या प्राण्यांची संख्या ही वाढतच जाईल, ज्यावर नियंत्रणच ठेवता येणार नाही आणि मग संपूर्ण निसर्ग चक्रावरच याचा ताण वाढेल। त्यामुळे संपूर्ण निसर्ग आणि अन्न साखळीच्या दृष्टीनं वाघ जंगलात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दरम्यान या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा।